ओटीपोटामध्ये जेव्हा दुखतं, पाळी जेव्हा येते ज्या स्त्रियांना, त्यावेळेस जेव्हा ओटीपोटामध्ये दुखतं किंवा इन जनरल सुद्धा जेव्हा तुम्हाला गॅसेसमुळे दुखतं, त्यावेळेस हिंगाचा लेप अशा प्रकारे ओटीपोटावर जो तुम्ही केला, मी जसा मगाशी सांगितला तसा, तर क्विक रिलीफ होतो. त्याच्याबरोबर पोट थोडं शेकून पण घ्यायचं आणि त्याचबरोबर मी मागे एक उपाय सांगितला तुम्हाला, की ओवा आणि काळे मीठ जे आहे ते तुम्ही चावून पोटातून घेतलं, तर तुम्हाला गरम पाण्याबरोबर क्विक अशा प्रकारे ज्याला मेन्स्ट्रुअल क्रॅम्प्स म्हणतात, म्हणजे पोटामध्ये जेव्हा दुखतं स्त्रियांना विशेषतः मुलींना पाळी येते तेव्हा, तर त्यावेळेस खूप छान फायदा होतो. हिंग काय करतं, तर ते जे तुमचे आपले जननेंद्रिय जे असतात ना, त्याच्याकडे जाणारा जो ब्लड फ्लो असतो तो वाढवतं. त्याच्यामुळे तो क्रॅम्पमध्ये रिलीफ येतो आणि ब्लड फ्लो सुद्धा इम्प्रूव्ह होतो. म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं, की काही मुलींमध्ये किंवा स्त्रियांमध्ये अंगावरून व्यवस्थित जात नाही, फ्लो व्यवस्थित होत नाही. त्यावेळेस जर तुम्ही हिंग वापरला, तर तो अशा प्रकारे जर हिंग वापरला बाहेरून लावायला आणि पोटातून घेण्यासाठी तुम्ही पित्तसारक योग घ्या. पित्तसारक योग ह्याच्यासाठी सांगते, की जर उष्ण जरी प्रकृती असेल, तरी पण तो त्याच्यामध्ये मानवतो म्हणून. तुम्ही नुसता हिंग जरी घेतला तरी पण चालेल. पण हिंग उष्ण असतो, तीक्ष्ण असतो. त्यामुळे काहींना त्याचा त्रास होऊ शकतो. पण बाहेरून हिंग लावल्याने असं काही आतमध्ये एकदम पित्त वाढलं असं होणार नाही. म्हणून बाहेरून हिंगाचा प्रयोग हा कधी पण सेफेस्ट आहे.